साल 1975 रवींद्र नाट्य मंदिर, इंडियन नॅशनल थिएटरची निर्मिती, पु ल लिखित आणि दिग्दर्शित नाटक ती फुलराणी, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियनचं पुलंनी केलेलं मराठी रूपांतर. पण त्या रूपांतराला अमर केलं ते भक्ती बर्वे यांनी. त्यांनी साकारलेली मंजुळा फक्त रंगमंचावरची व्यक्तिरेखा नव्हती, ती भक्ती बर्वेंची ओळख झाली. 1111 पेक्षा जास्त प्रयोग झाले त्याचे. कुठली अभिनेत्री परत ह्या पातळीपर्यंत स्पर्श करू शकली नाही असं म्हणतात. नाना पाटेकर एका ठिकाणी म्हणाले होते की हा 5 फुटाचा अभिनयाचा डोंगर पार करणं फार कठीण आहे. मी आत्तापर्यंत 3 नाटकं तिच्याबरोबर केली आहेत, पण एकदाही तिची बरोबरी मला करता आली नाही. भूमिकेसाठी अभ्यास करण्याची त्यांची तयारी फार विलक्षण होती. त्यांनी केलेला बहिणाबाई हा सांगीतिक कार्यक्रम आधीच्या पिढीतल्या जाणकार लोकांना नक्कीच माहीत असेल. या भूमिकेसाठी त्यांनी अहिराणी बोली शिकून घेतली. जात्यावर ओवी गाणाऱ्या महिलांसोबत वेळही घालवला. जाने भी दो यारो, चौरसिया की माँ हे मोजून 2च चित्रपट त्यांनी केले. पण त्यांच्या कारकिर्दीची ओळख ही रंगभूमीच राहिली. अभिनय करतानाच त्यांची भेट झाली हिंदीतील लोकप्रिय अभिनेते शफी इनामदार यांच्याशी. ये जो जिंदगीमुळे ते घराघरात प्रसिद्ध होते.